म्युच्युअल फंड्समध्ये लोकांना वाटतं की पैसे जातात, म्युच्युअल फंड्समध्ये लोकांना वाटतं की फार रिस्क आहे. त्याला बरेचसे लोक म्हणतात की आम्ही ॲडव्हर्टिजमेंट पाहतो, त्याच्यानंतर ॲडव्हर्टिजमेंटच्या एंडला एक डिस्क्लेमर असतो, म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्युच्युअल फंड ही इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, तुम्ही जर तुमची कन्सिस्टन्सी असेल, तर म्युच्युअल फंड्समध्ये पोर्टफोलिओ चांगले डिझाईन होतात. म्युच्युअल फंड्समध्ये जनरेशनल वेल्थ क्रिएट होती. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही एक चांगला कॉर्पस क्रिएट करू शकता. पण लॉंग टर्ममध्ये म्युच्युअल फंड्स हे शॉर्ट टर्मसाठी नाही आहे, म्युच्युअल फंड्स हे लॉंग टर्मसाठी आहे. हे तुम्ही डे टू डे ट्रेडिंग इथे करत नाही. इथे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता, ते पैसे तुमचे दर महिन्याला ॲव्हरेजिंग होतं, त्याला कंपाऊंडिंग असतं. SIP असेल तर तुमचे ॲव्हरेज होत राहील, ते पैसे कंपाऊंड होत राहतात. त्यामुळे म्युच्युअल फंडची जी रिस्क जी असते ती साधारणतः 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असते. त्याच्यानंतर तुमची कॅपिटल अप्रिशिएट व्हायला सुरू होतं. साधारणतः म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 12% रिटर्न एक्सपेक्टेड राहा जर तुमचा इक्विटी फंड असेल तर. म्युच्युअल फंड्स इज गुड. म्युच्युअल फंड इज व्हेरी नाईस प्रोडक्ट. तुम्ही नक्कीच चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. पण म्युच्युअल फंडमध्ये येण्या अगोदर मी तुम्हाला परत सांगतो की म्युच्युअल फंडमध्ये येत असाल तर तुम्ही लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंडमध्ये या. 5 years 6 years 7 years 10 years 15 years साठी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहा.